नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्याला जागा पण व्हायला पाहिजे आणि जागा होऊन अतिशय काटोकोरपणे एक आपल्याला प्लॅन आखायला पाहिजे. अ ड्रीम which you set a date that on this particular I am going to achieve this goal. That is a goal. विजन आहे आपल्याला. तो विजन आपण आधीच मी असं होणार आहे नाही, मी आता असं झालेलो आहे, मी हे काम करून दाखवलेलं. मला आता 80% मार्क मिळतात, तर मी आता मला स्वतःला असं पात्र म्हणेन की मी त्या प्रकारे की मला आता 90च्या वरती मला मार्क पाहिजे. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की आपल्याला व्यवस्थित एक प्लॅन आपल्या की ती प्लॅनला आपण म्हणतो की टाईम मॅनेजमेंट. कारण की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण या त्या प्रकारे धन कमवू शकतो. शरीर आपलं काहीतरी बिघडलं तर डॉक्टरकडे जाऊ शकतो, वेगवेगळी म्हणजे काय असेल ते वैद्यकीय शिक्षा घेतो, हॉस्पिटलायझेशन पाहिजे तर ते होतं. आपला हड्डी तुटली, फ्रॅक्चर झालं तर मग 2-3 महिने 4 महिने आपलं ठीक होतं, आपण पूर्ववत होतो. पण हातातून जर काय टाईम हे जे गेलं म्हणजे ते हातातलं पाणी जसा घेतलं का फार वेळ टिकत नाही, तसं हातातलं जे आपला टाईम आहे तो एकदा गेला किंवा आपण परत मिळवू शकत नाही. तर मग आपण तयारी केव्हापासून करतो? एप्रिल महिन्यापासून. तेव्हा पहिले ते एप्रिल महिन्यापासून करताना आपल्याला काही गोष्ट लक्षात घ्यायला लागतो. काय गोष्ट लक्षात घ्यायला लागतो ते आपण एक बघूया. ठीक आहे. तर आपण आज काय बोलतोय की तुम्हाला काय मी सांगते की पर्सनॅलिटी आपली ॲटिट्यूड म्हणजे खूप आपण इरादे ठेवू शकतो, फैसले देऊ शकतो. बट खोखले इरादों से वो फैसले का अंतिम फलित नहीं होते हैं. उसके लिए हमें क्या करना चाहिए? आपल्याला खूपच अविश्राम परिश्रम करावा लागतो. आपल्याला जितके अडथळे येतील त्याचा थ्रू जाऊन आपण त्याचा ओव्हरकम करायचं. त्याच्यातून नाही की आपण विचार करतो एकदमच लॉफ्टी, हे मी आता मला एकदम एवढं नंबर पाहिजे आणि मग जर काही कारणाने तुम्ही खरंच अभ्यास चांगला केलेला असतो, मन लावून अभ्यास केलेला असतो, सोल्युशन पेपर सोडवून सगळं केलेलं असतं, तरी देखील काहीतरी कुठंतरी काय होतं गोची, आणि मग आपल्याला ते आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळत नाही. मग आपण अपेक्षेप्रमाणे मार्क मिळत नाही म्हटल्यानंतर आपण तुम्हाला निराश होतो, डेस्परेट होतो, अँशियस होतो. का आजकालचा फेमस म्हणजे की स्ट्रेस, आय एम अंडर ग्रेट स्ट्रेस, टुमॉरो इज द एक्झाम. हे का होतं तर तुम्ही जूनपासून न चालू करता जानेवारी झाल्यानंतर बघता का अरे हे नोट्स माझ्याकडे नाही आहे, अरे हे माझा फॉर्म्युला वगैरे माझा अजून तयार झालेलं नाही आहे, आणि हे तर मग जूनमध्ये जेव्हा तुम्ही एकदम प्रसन्न हास्यवदनाने जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये जाता तर डिसेंबर येता तुमचं तोंड असं होतं. असं होतं. म्हणजे का होतं की अरे बापरे, आता मला नोट्सपासून तयारी करायची आहे, आता हे सगळं त्याची तयारी करायची आहे, मग तर रिव्हिजन क्वेश्चन्स बघायचे. बाईने सरांनी आपल्याला केव्हा सांगितलं होतं की बा हे म्हटले हे आहे हे ते आपण मार्क करायलाच विसरलो किंवा मार्क करून ठेवला आहे आणि ते उशीखाली आहे, त्याच्याकडे आपण लक्षच गेलं नाही की असं सगळं होतं. काय होतं की नाही? आता तरी मी म्हणजे बोललेलं तुम्हाला आवडतं की नाही? तुमच्या तोंडाकडे मला पाहिलं तर मला काय वाटतं माहिती आहे, तुमच्या सगळ्यांचा कपाळावर असं आठ्या आहे. ही बाई पांढऱ्या केसाची इकडे येऊन बसून आणि आपल्याला काहीतरी आपलं लॉफ्टी काहीतरी सांगते. हे कितपत काय चांगलं असेल नसेल आपण याच्यावर विचार करावं की नाही करावं? कारण माहिती आहे का की माझं पण 33 वर्ष अध्यापन केलेलं म्हणजे की वेगवेगळेच स्तरावर. ॲक्च्युली ते म्हणाले ना तसं मी थोडक्यात माझं एक हे सांगते की आय वॉज अ मॅथ्स अँड सायन्स, मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर ॲट द ज्युनियर कॉलेज लेवल, 11वी 12वी. मग नंतर मग काही कारणाने जेव्हा 12वी शाळेचं बाहेर गेलं ते मग मी 10वी 11वी 9वी असं माझं हे प्लॅन हे झालं. आय एम एन MSc B.Ed अँड देन आय डिड माय MPhil. Then I did my administrative this on the side of
कॉलेज आणि स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे की ते इज कॉल्ड एज अ डिप्लोमा इन एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन, ते केलं. म्हणजे मग ते सगळं केल्यामुळे मला की साधारणपणे वेगवेगळ्या स्तरावर कसं शिकवायचं हे मला कळलं. की सायन्स कसं शिकवायचं, सायंटिफिक ॲटिट्यूड म्हणजे काय, की आपण कोणी काही सांगितलं. आता आपण काय होतं की शाळेत येताना, कॉलेजमध्ये येताना सुद्धा रस्त्यावर अनेक ॲडव्हर्टाईजमेंट्स आपण पाहतो आणि शाळेत येतो दररोज सुद्धा आपण तेच बघत असतो. ते कोचोमनी टी व्हीमध्ये एवढं कमर्शियल विज्ञापन वगैरे बघतो आणि मग थोड्या वेळाने ते काय होतं, त्याबद्दल आपल्याला आज कोणतं हे याचा नवीन पिक्चर आला होता माहिती आहे का, त्याचं नटाचं नाव काय, नटीचं नाव काय, कदाचित लक्षात राहतं. सो लेट अस कम टू दिस फॅक्ट की ज्ञान हे आपण मिळवतो. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, आणि नाक आहे तो घृणेंद्रिय, आपल्याला श्वासाचा आणि आपल्याला टेस्टचा, स्मेलचा, असं सगळं. पण वेन यू प्रोसेस त्या तुम्हाला मिळवलेल्या त्या सगळ्या नॉलेज, किंवा आजकाल तर इतकं इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन होतं की तुम्हाला ते व्यवस्थितपणे ते प्रोसेस जेव्हा करता तेव्हा त्याला आपण नॉलेज म्हणतो. नॉलेज इज अन इंटग्रेटेड अँड अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड थिंग. अँड तुमचं नॉलेज तुम्हाला, म्हणजे जसं की तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला स्वतःला जेवायला पाहिजे. ते आईने जेवून किंवा गर्लफ्रेंडनी जेवून ते काय होणार नाही, बरोबर. तर आपल्याला ते नॉलेज तर इथपासून जेव्हा आपण चालू करतो, तर शाळेत जेव्हा, कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही हे आपण करायला तयारी करायला कुठेतरी तुमचं काहीतरी गलथान होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, एकदा आपल्याला कमी मिळालं मानतं किंवा त्यांनी आपण निराश होऊन जायचं नाही. आपला कॅप्टन इंडियाचा आत्ताचा तो विराट कोहलीने एकदा म्हणाला, आम्हाला विक्ट्रीबद्दल काही वाटत नाही, कारण विक्ट्री एव्हरीबडी लाईक्स. वी बिकम सो हॅपी, वी बिकम सो विक्टोरियस, वी गेट सो मेनी ट्रॉफीज अँड मेडल्स अँड एव्हरीबडी स्पॉन्सर अँड ऑल दॅट. तर त्याच्यातून आपण काहीच शिकत नाही. तर आय बेटर लाईक द डिफीट, बिकॉज द डिफीट मेक्स अस टू सिट अँड फाइंड आउट व्हॉट वेंट रॉंग अँड वी वर्क ऑन इट अँड देन वी गो हेड. दिस इज वॉट शुड हॅपन इन युअर केस. की मी खूप व्यवस्थित अगदी सांगितल्याला वेळापत्राप्रमाणे सोल्युशन केले, पेपर्स सॉल्व केले, हे सगळं एवढं करून सुद्धा मला मार्क कमी मिळालं आहे. म्हणजे कुठेतरी माझी दिशा चुकलेली आहे. की ती दिशा काय आहे, त्याच्यासाठी आपण आपलं डेली लाईफचा एक आठवडा आपण साधारणपणे बघूया. आणि ते गेल्या आठवड्यात तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी किंवा रात्री झोपेपर्यंत काय काय केलं, त्याला आपण एक आठवडा आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला कळेल की माझं शॉर्टकमिंग्स काय आहे आणि माझं स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहे, माय लाईक्स काय आहे, माझी काय कुवत आहे, आणि मला काय अमुक अमुक गोष्ट म्हणजे पुढे. म्हणजे तुम्ही सायन्स घेतले, निवडले, तुम्ही कॉमर्स घेतले, ते तुम्ही निवडले, तर तुमच्या मनात काय होतं, मी बँकर होणार किंवा मी ॲस्ट्रोनॉट होणार किंवा मी साधारण डॉक्टर, मेडिकल इंजिनियर किंवा दुसरे ॲली डिपार्टमेंट आहे ते होणार, असं त्या दृष्टीने तुम्ही ते घेतलेलं असतं. पण त्याच्यासाठी माझी कुवत आहे का, माझी कॅपॅसिटी आहे का, वैयक्तिक मला त्या विषयात रुची आहे का. कारण बराच वेळा काय माहिती आहे, शाळा आणि शिक्षक म्हणा, फ्रेंड्स म्हणा, आणि हे आजकालचे जे मार्गदर्शक वगैरे आहेत ते म्हणा, ते हजारो तुमच्या मनावर घालतात. त्याच्याने आपण हुरळून जातो. हां, माझ्या मित्राने हे घेतलं आणि तो आज खूप पैसे कमवतो, तर मला पण बिझनेसमॅन व्हायचं आहे, मला पण दुकान काढायचं आहे. बरेच आता एस्पेशली पीपल ऑल्सो लाईक द हॉटेलिंग इंडस्ट्री. मला असं वाटतं की जेव्हा आपण कमवायला लागतो तर 75 to 80% ऑफ अवर इन्कम is always for the food. That money goes for food and it just goes down your throat. 75 to 80%. The next is clothes and appearance and personality. And the remaining we use for personal, family and all that. So 75 to 80% मला हॉटेलियर बनवायचं, मला केक, अरे केक शॉपमध्ये काय तऱ्हेतऱ्हेचे आणि खूप गर्दी असते, हे सगळं आपण विचार करतो. कुचू फॅशन डिझायनिंग, फॅशन आजकाल इतकं हे झालेलं आहे. ऑफकोर्स आय डोंट हॅव टू टेल यू अबाउट बिकमिंग अन ॲक्टर.
सगळे अमिताभ बच्चन पण बनवू शकत नाही आणि सगळे धर्मेंद्र पण बनवू शकत नाही, कारण तुम्हाला त्यांचं मागच्या पुढचं म्हणजे की ते ज्या काय स्ट्रगल केलेलं असतात. आणि स्ट्रगल म्हणजे काय की त्यांनी आत्ता स्वतः कबूल केलेलं आहे. त्यांनी की भाऊ कदम म्हणा, तर आपलं मराठी याच्यात घेतला का भाऊ कदम, साबळे, हे सगळ्यांनी काय सांगितलं, आमच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे, आम्हाला एक वेळची खाणं मिळत नव्हतं, आम्ही वडापाववर काढलेले दिवस, आणि आम्ही गाडीमध्ये उतरून एखाद्या बसची तिकीट काढायला आमच्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही अशाही सगळे स्ट्रगल केलेलं आहे. आम्ही मग मरून खूप तयारी करून आम्ही एक ऑडिशन दिलं, 10 ऑडिशन दिले, आम्हाला एकाकडूनही तो रिस्पॉन्स काय आलेला नाही आहे. पण असे करत 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 जे मिळेल ते काम करून, जे पडेल ते कामच्यावरती जे येतील ते ऑब्स्टिकल सगळं म्हणजे काय अडथळे वगैरे दूर करून वगैरे असे दिवस काढल्यानंतर आम्हाला कुठे काय ब्रेक मिळाला. पण त्याच्यासाठी आम्ही तयारी कधी केली. साबळे म्हणतो मी डॉक्टर झालो, पण माझ्या मनात ऑलवेज हे होतं, आपला सर्वांचा आवडता प्रशांत दामले, ते नेहमी कबूल करतो की प्रशांत दामले म्हणतो की मी पण बँक आणि याचा जॉब वगैरे, पण माझं मन कधीतरी पण की हे माझ्यासाठी नाही आहे. तर मग त्यांनी पण सांगितलं आपल्याला की आपल्याला पैसे कमवणं हेच उद्देश नसतं आयुष्यात, आपल्याला ते आवडायला पाहिजे, आपल्या मनाची त्याच्यात कल असली पाहिजे. असं असताना तुम्ही पण खरं असं आहे की माझ्या कुवत काय आहे. दॅट सेकंड इज फायनान्शियली आपण किती तयारी आपल्याला आणि आईवडिलांची आहे तिथपर्यंत आपण पोचू शकतो का, हे सगळ्याची आपण विचार करण्यात जेव्हा वेळ घालवला तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा मी जस्ट हे काही गोष्टी तुला सांगते तुम्हाला की काय काय आहे याच्यात, की आपला कॉन्फिडन्स वाढवायचं आहे आणि आपला ही तयारी किती आहे ते बघायला पाहिजे. तर की वन थिंग ॲट अ टाईम, म्हणजे की आपण सगळे अष्टावधानी नाही आहे, आपण एका वेळेला एकच गोष्ट करू शकतो. इकडे मोबाईल वे करत असताना तुम्ही माझं लेक्चर अगदी मन लावून अटेंड करून दिवसात करू शकत नाही, आणि कोणाबद्दल तरी संध्याकाळी इतक्या वाजता अमक्याला भेटायचे ते विचार करून जो वर्गामध्ये फिजिकल फॉर्म्युला तुम्हाला आत्मसात करता येणार नाही आहे. त्यामुळे काय वन थिंग ॲट ए टाईम. आपल्याला सर्वांना अर्जुनाची गोष्ट माहिती आहे, एवढे सगळे पांडव असलं तरीसुद्धा अर्जुनाला का आर्चरी दिली, एवढं सगळं असूनसुद्धा बलाढ्य असूनसुद्धा मग भीमाला हेच काय दिलं, की ते आपल्याला त्याच्यापासून आपल्या दैनिक आणि आपल्या जे मायथॉलॉजिकल स्टोरीमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर एवढे सगळे राजे महाराजे होऊन गेले, तर शिवाजी राजेला आपल्या महाराष्ट्र आणि आपला देश याचा हे करायचं कसं वाटलं. त्याची आई त्याला बॅट बॉल खेळायला नाही दिलं, त्याच्या हातात लहानपणापासून रामाची गोष्ट सांगितली, कृष्णाची गोष्ट सांगितली, वेगवेगळे आता हत्यार त्याला शिकवले, वेगवेगळे शास्त्र त्याला शिकवले, युद्धशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळे शिकवले. त्याच्या आईने तशी त्याला गोष्टी सांगितल्यामुळे तो आज शिवाजी महाराज झाला. हो की नाही. म्हणजे आपल्याला बाहेरगावी जाऊन किंवा हे आजच्या ॲक्टर किंवा आजच्या बघायची गरजच नाही आहे. आपली इतिहास हिस्ट्री मेक्स अस इव्हॉल्व. I don't believe history repeats. History never repeats. It doesn't have that time. History is gone. Yesterday is past. Past is history. Today is the present. It is a gift. That's why it's called present. So use that gift very well. Now how to use that gift very well? त्याच्यासाठी तुम्ही पहिले काय करता की आपल्याला जे काय ॲक्टिव्हिटीज आहे ना त्याचे आपण 4 याच्या विभागात डिवाईड करतो. 4 विभागात कसं डिवाईड करतो म्हणजे काय, अर्जंट and important. Urgent and important. Number 1. Urgent but not important. Number 2. Number 3. Not urgent but very important. Not urgent but very very important. And number 4. Not urgent, not important. काय आहे? Not urgent, not important. असे 4 विभाग केला की आपण मी तुम्हाला म्हटलं की पहिले तुम्हाला काय होमवर्क दिलं आहे की 1 आठवडा तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या आठवड्याचा एक डायरी बनवलं आणि त्याच्याकडे बघायचा, आणि त्या याच्या वेळेमध्ये तुम्ही काय काय करू शकणार, काय कराल हे सगळं आपण लिहून घ्यायचं, म्हणजे की करू शकता. त्याच्यानंतर आपण असं करायचं, त्या वेळेमध्ये
काही मी आता म्हणजे की मला थोडं असं हे तुम्हाला सांगायचं आहे की म्हणजे मी हे जे ॲक्टिव्हिटीज आता बोलले कोणीतरी या का इकडे हे वाचायला, पण मला बोलायला त्रास होतो, मी थोडा हे करतो हे या त्या मुलांना वाचून झालं. म्हणजे माझं काय झालं, पेनड्राईव्ह नाही आहे माझ्या घराचं काहीतरी हे वाचून दाखवा त्यांना, म्हणजे की तुम्ही फोटो पण काढून घ्या, त्यांना सांगा की अर्जंट आणि इम्पॉर्टंटचा आहे ना, अर्जंट आणि इम्पॉर्टंटमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज, कारण याचा मराठी अनुवाद मला कसं येत नाही. मॅमनी सांगितल्याप्रमाणे सांगते. अर्जंट, इम्पॉर्टंट आता आपल्याला करणं गरजेचंच आहे आणि महत्त्वाचं देखील आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेल्फ स्टडी, आपण स्वतःचा आधी अभ्यास केला पाहिजे. देन डेली रिव्हिजन ऑफ वर्क, आपण जे काही काम करतो त्याचं पुनरावृत्ती झाली पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे. थर्ड थिंग, डिस्कसिंग अँड क्लिअरिंग ऑफ डाऊट्स, तुम्ही चर्चा करा आणि तुमच्या मनात काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्या क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा अभ्यास करणं आवश्यक आहे. या 3 गोष्टी इफ यू वॉन्ट टू नोट डाऊन, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता. अगेन आय रिपीट, घेणार आहे नाही. देन नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. आता महत्त्वाचं आहे पण आपल्याला अर्जंट करायची गरज नाहीये अशा कोणत्या गोष्टी आहेत. मेकिंग अ स्टडी टाइम टेबल, आता आपल्याला रोज अभ्यास कसा करायचा त्याचं टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, अटेंडिंग टू इम्पॉर्टंट फोन कॉल्स, जे महत्त्वाचे फोन कॉल्स आहेत त्यांनाच फक्त अटेंड केलं पाहिजे. फॅमिली इव्हेंट्स, आपल्या घरात काही घटना आहेत, काही प्रसंग आहेत, तिथं आपल्याला अटेंड राहायचं आहे तर तसे इव्हेंट्स फक्त आपण अटेंड राहिले पाहिजे. रायटिंग लेटर्स, पत्रलेखन करायचंय. मेकिंग अ लिस्ट ऑफ टीव्ही प्रोग्राम्स टू वॉच, आपल्याला कोणते कोणते प्रोग्राम्स टीव्हीवर बघायचे त्याची लिस्ट बनवली पाहिजे. तर अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट असं तुम्हाला वाटतं अशा ऍक्टिव्हिटीज प्रमाणे हे लिस्टिंग करू शकता. नेक्स्ट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, आता आपल्याला अर्जन्सी आहे पण महत्त्वाची नाही आहे तसे कोणते पॉईंट्स आहेत किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत. सॉल्विंग मॉडेल पेपर्स, तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन पेपर आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, मॉडेल पेपर्स ते सोडवले पाहिजे. जॉटिंग डाऊन फॉर्म्युलाज, तुम्हाला फॉर्म्युलाज आहे, काही इक्वेशन्स आहे तर त्याच्या ते की नोट्स तुम्ही केले पाहिजे. मॅप्स अँड डायग्राम्स, तुम्हाला डायग्राम्स काढायचे आहेत, काही नकाशे काढायचे असतील, काही आकृत्या आहेत तर त्या नोट डाऊन करून घेतल्या पाहिजे. कम्प्लिटिंग जर्नल्स, तुम्हाला जर्नल सबमिशन आहे तर त्या पूर्ण केल्या पाहिजे. मेकिंग रिलिव्हंट चार्ट्स फॉर रेफरन्स, त्याच्या संबंधित काही चार्ट्स असतील तर ते सुद्धा रेफरन्स म्हणून तुम्ही ते ड्रॉ करून ठेवले पाहिजे, कुणीतरी त्याची नोंद केली पाहिजे. देन नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, लॉंग टेलिफोन कॉल्स, फोन घेतला आणि खूप वेळ बोलत राहिलाय, काही आवश्यकता नाहीये, गरज नाहीये आणि अर्जन्सीही नाहीये तर असे फोन कॉल टाळले पाहिजे. वॉचिंग व्हिडिओज, विनाकारण व्हिडिओज बघताय तुम्ही आणि वेळ हा त्या ठिकाणी तुम्ही वाया घालवताय तर असं हे टाळलं पाहिजे. चॅनल सर्फिंग, आपल्याला माहिती आहे आपण चॅनल सर्फिंग करतो, हे चॅनल ते चॅनल, ते टाळलं पाहिजे. लेट नाईट पार्टीज, आपण ज्या पार्टीजला जातो आणि रात्रभर तिथे समजा पार्टीज करत असतील तर तसं टाळलं पाहिजे. अँड लास्ट इज जिम अँड वर्कआउट, नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, तुम्हाला गरज नसेल तर जिमसाठी जा, व्यायाम करणं गरजेचं आहे पण जिम अँड वर्कआउटला तुम्ही विनाकारण जास्त वेळ घालवत असाल तर अशा गोष्टी इथे टाळल्या पाहिजे. थँक्यू. तुमच्यासाठी एक मॉडर्न वीकली प्लॅन असं त्याचे 1-2 झेरॉक्स मी आणलेले आहे, ते पण देणार मी इथे देते. आणि मग हे जे आता मॅडमने तुम्हाला वाचून सांगितलं ते पण मी इथे देते, म्हणजे माझं लेक्चर झाल्यावर दुसरं हे लेक्चर झाल्यावर तेव्हा मुलांना हे करून घ्यायला सांगा. हां, नाही दुसरं लेक्चर झाल्यावर आता मी दुसरे 1-2 जस्ट छोटीशी गोष्ट म्हणजे काय की हाऊ टू इन्स्टंटली फील बेटर. ते प्रोटीन ड्रिंक आणि ते हे खाऊन आणि फास्ट फूड त्याला थोडं इमिडिएटली तुम्हाला एक बूस्ट मिळतं, पण तुमच्या त्या पोटासाठी किंवा स्वास्थ्यासाठी चांगली नसते. त्याच्यासाठी काय चांगली असते तर सकस घरी केलेले चांगले आहार,
आहार पोषण असं म्हणतात की आई मला भूक लागली आहे. अरे तू अभ्यास करतोय ना? नाही, मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे, म्हणजेच मी अभ्यास करू शकणार. बरं, स्टमक फुल ऑफ फूड इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज अ लंग फुल ऑफ फ्रेश एअर. की आजकाल काय होतं अनफॉर्च्युनेटली, का आपण आपल्याला पुरेसा सनलाईट, उजेड, मोकळ्या मैदानावर हे सगळं आपल्याला मिळत नाही आहे. पण जितके बघा आपल्याला वेळ मिळेल तेवढा आपण हे ठेलायला किंवा इकडे प्रकृतीकडून आपण खूप काही शिकू शकतो. माहिती आहे, प्रकृती दररोज सगळे बुडतो, दुसऱ्या दिवशी येतो. झाडाला एक बीज टाकतो, तो बीज आपल्याला लगेच एक झाड नाही होत, त्याला एक 4-5 वर्ष वगैरे लागतात. ह्याच्यातून आपण खूप काही शिकू शकतो. तसंच की इफ यू आर ओव्हर थिंकिंग, इफ यू आर वरिंग अबाउट समथिंग, वरिंग अबाउट समथिंग काय आहे? वरी हे आहे अननेसेसरीली स्वतःला एक हे करून घेणार. वरी करण्याचं काही कारण नाही. कारण काय, इफ यू वरी, इफ देर इज अ प्रॉब्लेम, गो सॉल्व इट. इफ यू थिंक दिस वरी यू कॅनॉट अटेम्प्ट इट, लीव इट, कारण इट इज नॉट गोइंग टू बी ऑफ यूज. आणि मग मेडिटेट, प्राणायाम, फ्रेश एअर आणि एक्सरसाइज, लिसनिंग टू म्युझिक, एक आपला जोपासायचा एक आपल्याला आवडता छंद, त्याच्यात थोडा वेळ घालवणं. These are all very very important and instantly you feel better and it boosts your self confidence. तर हे सगळं जर काय तुम्ही जरा याच्यावर विचार केला, आपल्याला दिलेल्या एवढ्या कमी वेळामध्ये मी जितकं तुमच्या पर्सनॅलिटी इम्प्रूव्हमेंटसाठी जे काय सांगितलं, मला वाटतं याच्यातून तुम्ही विचार केला की नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. आता कधीही आपण म्हणतो इट इज नेवर टू लेट. आता मी या वयात सुद्धा शिकते. ते मी ऑलरेडी मी चायनीज आणि अरेबिक आणि स्पॅनिश, ते आता संस्कृत मला पहिल्यापासूनच येत होतं, तरी मी दररोज त्याचं हे सोडवते, पेपर सोडवते किंवा ह्याचा आपला डिओलिंगो आहे त्याच्यातून मी दररोज. कारण काय, ते अरेबिक लेटर्स आणि ते चायनीज लेटर्स आणि ते सगळं आपण जर काय नाही सराव केला तर आपण विसरून जाऊ शकतो. आपण गाणी शिकलेलं असतो, गाणी गुणगुणत पण असतो, पण त्याचा जर काय तुम्ही सराव नैतिकपणे केला नाही तर तुमच्या गळाबरोबर फिरणारच नाही. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट इज द राईट ॲटिट्यूड. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, राईट अमाऊंट ऑफ एअर, फूड, एक्सरसाइज, हे सगळं आपल्याला जरूरच त्याच्याकडे. थोडे दिवस आपण काय करायचं, चांगलं जेवण, घरचे जेवण घ्यायचं. थोडे दिवस आपण या मोबाईल आणि व्हिडिओज आणि ते सगळ्याला काट मारायचा. आणि हे सगळं जर काय आपण केलं की नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. मी तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते. आय रिअली ब्लेस यू अँड यू वर्क हार्ड ऑन इट. अँड तुम्हाला कधी पण माहिती आहे, सबर का फल मीठा होता है. गोताखोर क्या करता है, बार बार डुबकी मारता है. 27 बार डुबकी मारेगा तभी एक बार उसके हाथ में क्या लगता है, कोशिश करने की हार कभी नहीं होती, लेकिन कोशिश करने की तैयारी रखनी चाहिए. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.